तर सर्वांना श्री स्वामी समर्थ। तर आजच सकाळी लेकरांची फरमाईश होती की मम्मी आज छोले भटुरे बनव। तर मी आधीच सकाळी सगळी तयारी करून घेतली होती छोले भटुरेची आणि छोले बनवले, त्यानंतर पुरी बनवली आणि हे बघा मस्त असा दही रायता पण बनवला आणि मस्त अशा पुऱ्या पण बनवल्या। पुऱ्यासाठी मी अगोदर सकाळी म्हणजे मैदा वगैरे भिजू घातला होता आणि भाजी वगैरे करून घेतली, कारण आज रविवार असल्यामुळे कसं लेकरांना लवकर भुका लागतात आणि ताट वाढून मी लेकरांना म्हणलं चला जेवायला घ्या। तर मस्तपैकी असं लेकरांना ताट वाढून दिलं आणि मग लेकरं मस्त असं छोले भटुरे आज एन्जॉय करू लागले। आणि सुट्टी असल्यामुळं कसं लेकरांना डब्यामध्ये आपण नाही देऊ शकत छोले भटुरे, कारण गरम गरमच खाण्यामध्ये खूप मजा असते। थंडमध्ये वेगळंच होतात पुऱ्या ना, त्याच्यामुळं म्हटलं चला आज रविवार असल्यामुळे आजच करूया। मग आज मस्तपैकी आज आमचा छोले भटुरे आणि त्यानंतर बघा आमच्या इथे आज कोण आला पाहुणा आणि आम्ही सगळे आश्चर्यचकित झालो। आणि हा नाही का रस्ता चुकून डायरेक्ट वरीच आला आणि याला नाही का समजतच नव्हतं कुठं जायचं। आणि आता माझा मुलगा त्याला बघा ना कसा बोलत होता आणि तो तिकडून त्याला पाहत होता आणि हा याला। आणि त्यानंतर मग जेवण वगैरे झाल्यानंतर मी म्हटलं चला हे ड्रॅगनचं झाड होतं, याला नाही का थोडंसं खत टाकावं। खूप दिवस झालं याला लावून पण कमीत कमी 1.5 वर्ष झाले असेल, पण याला नाही का अजून फळच लागले नाही। हा एवढा उंच वाढला आहे, तुम्ही बघू शकता, वेल पूर्ण वरी स्लॅबला टेकलेला आहे, पण अजून याला फूल वगैरे नाही, फळ वगैरे नाही। तर तुम्हाला जर माहीत असेल ना तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा की काय टाकल्यामुळे याला लवकर फुलं आणि फळं येतील। आणि हे बघा इकडं माझी शेणखत टाकत आहे मी, नारळाचं झाड आणि इथं ड्रॅगनचं झाड। त्यानंतर माझ्या इथं आहे ब्रह्मकमळ, ते पण छोटं छोटंच आहे, त्याला पण लावून भरपूर दिवस झाले आणि त्याला पण म्हणलं चला त्याच्यासोबत याला पण थोडंसं शेणखत टाकून घ्या। पण खरंच तुम्हाला जर माहीत असेल ना मला नक्की कमेंटमध्ये सांगा की झाडाची वाढ कशी करायची आणि फळ आणि फूल पटकनी लागण्यासाठी त्यांना काय वापरायला पाहिजे। तुम्हाला माहीत असेल तर मला कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि कसा वाटला व्हिडिओ माझा नक्की कमेंटमध्ये सांगा।